प्रतिनिधी अनीस शेख, भिकन, बुलढाणा। त्याचे वैभव हे तिथल्या प्रतिभावंत व्यक्तींच्या सुप्त कलागुणांना संधी दिल्यानेच वाढते। विकसित देशांच्या यादीमध्ये भारताला समाविष्ट करण्यासाठी कर्तृत्वान व्यक्तींना त्यांच्या हयातीतच प्रोत्साहन देणे ही काळाची गरज आहे, असे प्रतिपादन वारकरी धर्म परिषदेचे विदर्भ विभागीय अध्यक्ष कथाकार विलास महाराज वाघमारे यांनी केले। बुलढाणा येथील महात्मा फुले सभागृहात 5 एप्रिल 2026 रोजी आयोजित वारकरी धर्मभूषण पुरस्कार वितरण सोहळ्यात ते अध्यक्षीय भाषणातून बोलत होते। वारकरी धर्म परिषदेच्या वतीने विविध क्षेत्रात निस्वार्थ सेवा बजावणाऱ्या महाराष्ट्रातील 9 रत्नांना वारकरी धर्मभूषण पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत। यामध्ये वारकरी सांप्रदायिक क्षेत्रातील त्यागमूर्ती वासुदेव महाराज शास्त्री, किसन महाराज सुपेकर, ज्ञानेश्वर महाराज पारसकर आणि गोरक्षक राजू महाराज तुपे यांचा समावेश आहे। तसेच कला क्षेत्रातील आंतरराष्ट्रीय चित्रकार गजेंद्र आवारे, नाट्य क्षेत्रातील शशिकांत इंगळे, शिक्षण क्षेत्रातील उपप्राचार्य शैलेश वारे आणि प्रशासकीय सेवेतील पोलीस निरीक्षक नागेश जायले यांना या गौरवासाठी निवडण्यात आले आहे। या सोहळ्याला हरियाणा येथील त्यागगिरी महाराज, युवाचार्य राहुल महाराज वाकेकर, प्रबोधनकार सतीशचंद्र रोठे पाटील यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते। यावेळी समाजासाठी उपयुक्त कार्य करणाऱ्या संभाजी हाडे पाटील, निवृत्ती दिवाने, कीर्तनकार आरती आढाव, शाहीर शंकर मोरे आणि शाहीर सिंधुताई अहेर यांचाही विशेष सन्मान करण्यात आला। या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी आझाद हिंद संघटना, रमाई ब्रिगेड, राष्ट्रीय बजरंग दल आणि ग्राम स्वराज्य समितीच्या पदाधिकाऱ्यांनी परिश्रम घेतले। कार्यक्रमाचे प्रास्ताविक राहुल वाकेकर यांनी केले, तर आभार प्रदर्शन आरती आढाव यांनी केले। अधिकार का प्रयोग करके गौ माता को सम्मान दिलाए, गौ हत्या के लिए कड़ा से कड़ा केंद्रीय कानून बन जाए, इसके लिए प्रयास करें थोड़ा सा कि 100 करोड़ लोगों का हस्ताक्षर हो जाए। ये भारत भूमि पे प्रजातंत्र है। हमारे प्रधानमंत्री ने कहा कि मैं प्रधान सेवक हूँ। अगर वो प्रधान सेवक है तो मालिक कौन है? जनता मालिक है। जनता कब मालिक है? जब 2/3 जनता किसी चीज की मांग करे या किसी काम को करने के लिए प्रधानमंत्री से कहे तो वो काम प्रधानमंत्री को करना पड़ता है। इसलिए संतों ने बहुत अच्छा प्रारूप दिया कि हमारे भारत के जितने नागरिक हैं जो गौ प्रेमी है, प्रभु प्रेमी है, धर्म प्रेमी है, जो गौ माता को धन। आज मला वारकरी धर्म परिषद यांच्याकडून कला क्षेत्रासाठी जो पुरस्कार देण्यात आलेला आहे, या पुरस्काराबद्दल मी सर्व परिषदेच्या सदस्यांचं, अध्यक्षांचं मनापासून आभार मानतो। कला क्षेत्रामध्ये मी 2017 पासून कार्यरत आहे। माझे आजपर्यंत 8 विविध परदेशांमध्ये, विविध देशांमध्ये प्रदर्शन भरलेले आहेत। 2021 मध्ये आंतरराष्ट्रीय टोसो अवॉर्ड म्हणून मला मिळालेला आहे। बरेच राष्ट्रीय, राज्य लेवलचे आणि आंतरराष्ट्रीय लेवलचे पुरस्कार मला मिळालेले आहेत। त्या सर्व पुरस्कारांपैकी आज मिळालेल्या पुरस्कारांना मी खूप सद्गतीत झालेलो आहे, कारण की हा वारकरी धर्मभूषण पुरस्कार आहे आणि ज्या मान्यवरांनी मला हा पुरस्कार दिलेला आहे हे सर्व आध्यात्मिक क्षेत्रामध्ये खूप वरच्या दर्जाचे आहेत। आणि या पुरस्कारानंतर मला जी काही ऊर्जा या ठिकाणी मिळालेली आहे, ही ऊर्जा निश्चितच मला खूप सकारात्मक असं बळ देणारी आहे। आणि यानंतर सुद्धा मला खूप मोठं काम करण्याची प्रेरणा आपणा सर्वांकडून मिळालेली आहे। याबद्दल मी सर्वांचे पुन्हा एकदा खूप खूप आभार मानतो। धन्यवाद। वारकरी धर्म परिषदेच्या वतीने समाजातील आपण काही देणं लागतो असं समजून जे लोक कामं करतात, या सर्वांचा या ठिकाणी सत्कार करण्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला होता। त्यामध्ये एक नाट्य क्षेत्राच्या माध्यमातून समाजाला दिशा देण्याचं काम आणि आझाद हिंद संघटनेच्या माध्यमातून मागील अनेक वर्षांपासून समाजाशी एक नातं जोडण्याचं काम केल्यामुळे कदाचित या पुरस्कारासाठी माझी निवड या ठिकाणी केली। पण हा पुरस्कार घेत असताना त्यापूर्वी या ठिकाणी उपस्थित असलेले वारकरी संप्रदायातील अधर्व्यू ज्यांना म्हणता येईल असे अनेक मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्यांच्या या मंचाचा लाभ, त्यावरती एक विराजमान होण्याची संधी या निमित्ताने मिळाली। हाच एक मोठा पुरस्कार माझ्यासाठी आहे आणि याबद्दल मी आयोजकांचे आणि समस्त वारकरी परिषदेचे मनापासून आभार व्यक्त करतो आणि माझ्या जीवनात या पुरस्काराला अत्यंतिक महत्त्व आहे हे नम्रपणे नमूद करतो। खूप खूप धन्यवाद।